आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून कडाक्याची थंडी वाढली आहे। सकाळी लवकर आणि रात्री तापमानामध्ये मोठी घसरण नोंदवली जाते। शहरासह ग्रामीण भागामध्ये थंडीचे किमान तापमानाची पातळी 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यानं नागरिकांना हुडहुडी भरली आहे। या थंडीनं सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे। सकाळच्या वेळी रस्त्यावर धुक्याची दाट चादर पसरत असल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम होतोय। शाळा कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या थंडीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान आरोग्य विभागानं नागरिकांना सकाळ संध्याकाळ बाहेर पडताना गरम कपड्याचा वापर करण्याचं आवाहन केलंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी पुढील 2 ते 3 दिवस परभणी जिल्ह्यात थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याचा फटका मराठवाड्यासह परभणीला बसत असल्याचं यामुळे दिसून येत आहे। थंडीमुळे नागरिक जरी त्रस्त झालेले असले तरी रब्बी हंगामातील पिकांसाठी ही हवामान स्थिती काही प्रमाणात फायदेशीर ठरेल असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत प्रसार माध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्ह, इमारतीची दृश्य किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्राचा वापर केल्याचं काही प्रकरणात दिसून आलंय। यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी प्रसार माध्यमांना स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितलं की संसदीय, विधानमंडळ तसंच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची असून राज्यात या कामासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते। सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एस चक्कलिंगम हे कार्यरत आहेत। दुसरीकडे संविधानातील अनुच्छेद 243 घ व 243 न नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचालन, निर्देशन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त पदावर निवृत्त प्रधान सचिव दिनेश वाघमारे हे कार्यरत आहेत। दोन्ही आयोगांची कार्यक्षेत्र वेगवेगळी आणि स्वतंत्र असल्यानं स्थानिक स्वराज्य निवडणुकांशी संबंधित बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचं बोधचिन्ह, अधिकारी, इमारती किंवा तत्सम दृश्याचा वापर करणं चुकीचं असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलंय। राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेल्या अशा चुकांची तातडीनं दुरुस्ती करून संबंधित व्हिडिओ समाज माध्यमातून हटवावेत असं आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसार माध्यमांना करण्यात आलंय। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानं आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लू जवंदाळ यांच्या सूचनेनुसार या निवडणुका स्वबळावर आणि ताकदीने लढवण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी जिल्हा कार्यकारिणीने घेतला आहे। या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती स्वतः बच्चू कडू हे 19 डिसेंबर रोजी अमरावती इथं घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे। याबाबत माननीय बच्चूभाऊ कडू यांनी निर्णय घेतलेला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती लवकरच घेतल्या जातील। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्याला हमी भाव असेल, याबाबत सन्माननीय बच्चूभाऊ कडू मागील 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती भांडत आहेत आणि आगामी जे काही कर्जमाफी होणार आहे ती माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नामुळेच होणार आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता ग्रामीण भागामध्ये माननीय बच्चूभाऊंचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत रुजलेले आहेत आणि याचा आता निवडणुकीमध्ये आम्हाला कसा फायदा करून घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील या प्रहार जनशक्ती पक्ष स्वतःच्या जीवावरती, ताकदीवरती आणि पूर्ण शक्तीने लढवणार आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद,
बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील संत जनार्दन विद्यालयातील मुला-मुलींशी 9 डिसेंबर रोजी संवाद साधला आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन व विद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. एक संवाद विद्यार्थिनीशी या कार्यक्रमांतर्गत परभणी पोलीस आपल्यासोबत हे ब्रीद घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्हा दामिनी तथा चिडीमार पथक प्रमुख श्रीमती सोनेत, चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मुंजाजी दळवे यांच्या पुढाकारातून विद्यार्थिनीसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मिलिंद गजानन, नीला पोक्षे यांनी विद्यार्थिनींना आचरण, आपलं वागणं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. तसंच काही चुकीचं आपल्यासोबत घडत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा असं आवाहन देखील केलं. आपल्या देशाची सीमा सदैव संरक्षित ठेवण्यासाठी आपले शूरवीर सैनिक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत रात्रंदिवस सीमेवर आपले कर्तव्य निभावतात. सैनिकांप्रती आपली निष्ठा दाखवण्यासाठी 7 डिसेंबर हा दिवस देशभर सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. या ध्वजदिन निधी संकलनासाठी समाजातील सर्वच घटकातील भरीव योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये काल जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजदिन 2025 निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची पाहणी करण्यासाठी मानवत तालुक्यातल्या ग्रामपंचायत रामपुरी बुद्रुक, रामेटाकळी, पोहंडूळ या ग्रामपंचायतींना 9 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी तसंच जिल्ह्यातील उर्वरित नळ योजना जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्याच्या सूचना नतिशा माथुर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. याप्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, मानवचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, उपअभियंता सय्यद, कनिष्ठ अभियंता माणिक गिराम, सहाय्यक गटविकास अधिकारी गोरे, पीएमसीचे अभियंता, त्रयस्थ तपासणी अभियंता, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि गावकरी उपस्थित होते. गंगाखेड येथील भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानं भोलारामजी कांकरिया यांच्या 49व्या स्मृतीप्रित्यर्थ हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिर, त्याचबरोबर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व फेको लेझर शस्त्रक्रिया 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्व तपासणी व मार्गदर्शन विशेषज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. फक्त हृदयरुग्णासाठीच हे शिबिर आयोजित करण्यात आलं असून हे शिबिर गंगाखेड येथील राजेश्वर फंक्शन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आले. रुग्णांनी शिबिरात येताना आधार कार्ड, रेशन कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर सोबत आणावा. तसंच सुरू असलेल्या गोळ्या व डॉक्टरांचे रिपोर्ट्स आणावेत असं आवाहन संयोजिका मंजुषाताई दरडा यांनी केले. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या RP हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटनं आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डर्माटो लेझर विभाग म्हणजे त्वचा आणि केस रोगावर अत्याधुनिक लेझर थेरपीद्वारे उपचार या लेझर विभागाचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून RP हॉस्पिटल इथं अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी RP हॉस्पिटल जगातील नवनवीन तंत्रज्ञान परभणीत आणते. त्याचाच एक भाग म्हणून डर्माटो लेझर अद्ययावत विभागाची सुरुवात आज करण्यात आली. या प्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित दळवी, डॉक्टर फैज, डॉक्टर करण जाधव, डॉक्टर रेवती तसंच नव्यानं सुरू झालेल्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर मनीष कदम आणि डॉक्टर दिनेश भुतळा हे उपस्थित होते.
जिंतूर तालुक्यातील खरदडी इथं 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय जलसंधारण अधिकारी सेलू यांच्या वतीनं वॉटरशेड महोत्सव उत्साहात संपन्न झाला। जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धांच्या बक्षिसांचं वाटप करण्यात आलं। PMKSY 2.0 योजनेविषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। तसंच मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड देखील करण्यात आली। प्रकल्पातील पूर्ण झालेल्या मातीनाळा बांध या कामाचं मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण देखील करण्यात आलं। यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी राम अग्रवाल, जलसंधारण अधिकारी SS पठाण, मृदशास्त्रज्ञ डॉक्टर सुनील जावळे, अभियंता रोहन गिल्डा, राहुल सोनवणे, श्रीमती भवारी, श्रीमती पाटील आदींची उपस्थिती होती। पूर्णा शहरात मोकाट श्वानांची वाढती संख्या आणि नागरिकांच्या जीवितासमोर निर्माण झालेला गंभीर धोका दुर्लक्षित करून नगर परिषद प्रशासनानं कंत्राटाच्या नावाखाली केलेल्या कथित गैरव्यवहाराची चर्चा असून मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पूर्णा शहरात सध्या प्रमुख रस्त्यावर, बाजारपेठेमध्ये आणि वसाहतींमध्ये 20 ते 25 वाहनांचे कळप दिवसा डोळ्यात फिरतात, ज्यामध्ये रोगिटो पिसाळलेले कुत्रे दिसत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करते। ज्येष्ठ, महिला, विद्यार्थी, लहान मुलं यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाही नगर परिषद शांत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय। पश्चिम भारत विज्ञान जत्रा 2025 साठी संस्कार देशमुखच्या नाविन्यपूर्ण साइन लँग्वेज ट्रान्सलेटर या मॉडेलची निवड झाली असून 10 ते 13 डिसेंबर रोजी नेहरू विज्ञान केंद्र मुंबई इथं सदरील प्रदर्शन भरवले जात आहे। यापूर्वी संस्कारनं बरीच विज्ञान प्रदर्शनं गाजवलेली आहेत। नुकतीच NCERT मार्फत भोपाळ येथील राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी 2025 मध्ये यशस्वी सादरीकरण करत त्याच्या या मॉडेलची पेटंटसाठी निवड करण्यात आलेली आहे। त्याला गांधी विद्यालयाचे शिक्षक मिलिंद बगाटे यांचं मार्गदर्शन लाभलं। राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या पश्चिम भारत विज्ञान जत्रा प्रदर्शनासाठी त्याचे पालक संतोष देशमुख, अनुराधा देशमुख आदींनी त्याचं अभिनंदन केलंय। नांदेड इथं झालेल्या राज्यस्तरीय हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या परभणीच्या कलावंतांनी उत्तुंग भरारी घेतली असून प्रथम क्रमांकासह 15 पारितोषिके मिळवली आहेत। परभणीतील नाट्य कलावंतांची ही कामगिरी परभणीकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केलंय। परभणी इथं नाट्य कलावंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। बेलेश्वर नागरी पतसंस्थेच्या वतीनं परभणीतील यशस्वी नाट्य कलावंतांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भगवान वाघमारे, पंजाब देशमुख, गुलमीर खान, विजय करभाजन, किशोर पुराणिक, राजू काजे, उपेंद्र दुर्गावकर, अर्चना चिक्षे, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।